की स्थितप्रज्ञ झाल्यावर मनुष्य वागतो कसा, त्याची लक्षणं काय? तर तेव्हा तदा मूर्त ब्रह्म षड्गुण संपन्न देव नारायण काय बोले. यातल्या प्रत्येक ओवीचा संदर्भ आणि संबंध आपल्या जीवनाशी लावायचा आहे. म्हणजे हे जेव्हा भगवंताचं वर्णन तदा मूर्त ब्रह्म, आपल्याला असं मूर्त ब्रह्म व्हायची लालसा आहे. याची देही याची डोळा, याच देहाच्या साह्याने आपल्याला मूर्त ब्रह्मरूप व्हायचं आहे. षड्गुण संपन्न देव नारायण काय बोले. म्हणजे भगवंताचं जे वर्णन आहे, ती स्थिती मनुष्याला अध्यात्मामध्ये प्रगती होत होत भगवंताच्या स्वरूपाशी तद्रूप झाल्यानंतर ही स्थिती प्राप्त होते. म्हणजे ती किती सुखाची असेल याचं अनुमान यावरून करता येतं. मूर्त ब्रह्म षड्गुण संपन्न. मूर्त ब्रह्म म्हणजे सर्वांतर्यामी वास असलेलं ब्रह्म तत्व आणि षड्गुण संपन्न, सर्व गुणांनी परिपूर्ण असं जीवन या परमार्थाच्या साधनेने आपल्याला साधायचं आहे. त्याच रूपामध्ये भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन व्हायचं आहे. म्हणजेच तेच रूप जाणीवेने ज्ञानाने प्राप्त करून घ्यायचं. आता भगवंत उत्तर देत आहेत त्याला. श्री भगवान वाच प्रजहाति यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. म्हणे पार्था ऐकजणी बळी काम जो कामनी तोची आणि अडथळा करी स्वसुखा वेगळा. पार्था ऐक म्हणतात. जो अत्यंत बलशाली काम म्हणजे मी म्हणून इच्छा होणे. मी म्हणून आवाज येत नाही सर. आवाज येत नाही. ऐसा तो नहीं हो सकता. आवाज येतोय काही जणांना. डॉक्टर साहेब तुम्हाला पहिलेपासूनच मी ट्रायल करतोय पण तुम्हाला येत नव्हता, एवढं खरं आहे. आम्हाला व्यवस्थित येतोय. डॉक्टर साहेब तुमच्याकडे काहीतरी समस्या आहे. म्हणे पार्था ऐक जणी बळी काम जो कामनी. आपल्याला सगळ्यांना परिचित असलेला हा काम सतत नवीन नवीन इच्छा निर्माण करत असतो, उत्पन्न करत असतो. मग त्याच्यामुळे काय होतं, तोची आणि अडथळा करी स्वसुखा वेगळा. आपल्याला सुखापासून वंचित ठेवणारा जो कोणी असेल तर तो काम, काम म्हणजे वासना, वासना म्हणजे इच्छा, इच्छा म्हणजे हवेपणा. मला काही ना काही सतत हवं वाटतं, काही ना काही सतत हवं वाटतं. ती जी इच्छा आहे ते का वाटतं, तर त्या ठिकाणी मीपणा, मी कुणीतरी वेगळं आहे, स्वतंत्र आहे. स्वतंत्र याचा अर्थ भगवंतापासून वेगळा आहे, सत्य स्वरूपापासून वेगळा आहे, असा मीपणा म्हणजेच वासना ही आपल्या ठिकाणी जागृत असते. तो अत्यंत बलशाली आहे, चिवट आहे. जीव सदा नित्य तृप्त परिगुंते विषयात. खरा तर महाराज म्हणतात, स्वरूपानंद स्वामी म्हणतात की जीव हा खरा तर नित्य तृप्त स्वरूप आहे. त्याला खरोखर कशाचीही आवश्यकता नाही. कारण काय, तो परब्रह्म रूप आहे. पण इतकं असून या देहाभिमानामुळे, मीपणाच्या प्रभावामुळे परी गुंते विषयात, क्षुद्र क्षुद्र विषयांमध्ये, तात्पुरत्या विषयांमध्ये गुंतत राहतो. ऐसा जयाचा प्रभाव तया काम ऐसे नाव. हा जो
विषयामध्ये गुंतणारा जो स्वभाव असतो मनुष्याचा, वागणं असतं, त्याचं नाव काम आहे. सर्वथा तो काम जाई, आत्मतुष्ट मन राही. मग या साधनेद्वारा काय साधायचंय? हा जो काम आहे, मला हवं नकोपणाची इच्छा आहे, असं व्हावं तसं व्हावं. कधी कधी सात्विक दिसणाऱ्या इच्छा सुद्धा मोठा घात करतात, कारण ती इच्छाच असते शेवटी. इच्छा ही सगळीकडनं घातच करणारी आहे. कोणतीही इच्छा असो, दिसताना अत्यंत उदात्त सात्विक दिसो, ती इच्छा सुद्धा ती तर जास्त उघड घात करते. वाईट इच्छा असेल तर मनुष्य ती प्रकट तरी करीत नाही, सात्विक इच्छा सगळीकडे डांगोरा पिटत जातो. म्हणून सर्वथा तो काम जाई. सर्वथा म्हणजे खरोखर सर्वार्थाने हवे पण नाहीसं झालं. कारण हवे पण हे मुळात भ्रमावर आधारित आहे. मी नावाचं काहीतरी स्वतंत्र आहे असं वाटल्यानंतर मला मग इच्छा निर्माण होते, माझी इच्छा निर्माण होते. माझी इच्छा निर्माण झाली की घोटाळे सुरू झाले, आणि त्या घोटाळ्यांच्या आघातांमध्ये आपण जवळजवळ आतापर्यंत आयुष्य जगत आलो. सतत काही ना काही हवेपणाचा आघात आहे. सर्वथा तो काम जाई, आत्मतुष्ट मन राही. आहे तसं मन जागच्या जागी, मन चित्त बुद्धी अत्यंत संतुष्ट राहतात. तोची स्थितप्रज्ञ जाण, तुझ सांगितली खुण. मग ही स्थितप्रज्ञाची अवस्था तेव्हा प्राप्त होते. दुःखेष्वनु दुःखेष्वनुद्विग्न मनः, सुखेषु विगत स्पृहः, वीतराग भय क्रोध, स्थित धीर्मुनिरुच्यते. नाना दुःखे झाली प्राप्त, तरी खेदना. एक सेकंड. नाना दुःखे झाली प्राप्त, तरी खेदना चित्तात. मग स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये काय वागणं असतं? त्या जीवाचं कितीही दुःख, पराकोटीची दुःख ज्यांना प्रपंचामध्ये अति भीषण दुःख म्हणता येईल, अशी दुःख प्राप्त झाली तरी चित्तामध्ये खेद उत्पन्न होत नाही. निराशा, वैफल्य, कोणत्याही प्रकारचा त्रासदायक भाव स्वतःलाही नाही, आणि जो स्वतःच्या ठिकाणी नसेल तर आपल्या अवतीभोवतीच्या इतरांनाही नाही. नाना दुःखे झाली प्राप्त, तरी खेदना चित्तात. आपला अनुभव आहे, आपल्या दृष्टीने एखादं मोठं संकट आलं, मोठं दुःख प्राप्त झालं, मनाविरुद्ध झालं, तर आपण हादरून जातो. आणि या उलट स्थितप्रज्ञाचं चित्त अत्यंत खेदरहित असतं, पूर्णपणे स्थिर असतं, शांत असतं, तृप्त असतं. तृप्त हा शब्द अगदी बरोबर आहे. आणि सुखाची आहावे, माझी गुंतेरा स्वभावे. सुखाच्या अपेक्षेने, लालसेने, हवेपणाने तो गुंतत नाही. त्याला त्याची फिकीर नसते. असलं तरी भले, नसलं तरी भले, तरी हरकत नाही. या स्थितीमध्ये तो असतो. पार्थातयाची या ठाई, काम क्रोध सहजे नाही. सहजपणे काम क्रोध नाहीसे असतात, अस्तित्वातच नसतात. ना कशाची वासना असते, ना कशाचा राग असतो, तिरस्कार असतो. नेणे भयाते केव्हाही, परिपूर्णपणे राही. ज्या स्थितीची आपण अभिलाषा धरून, ही एकच अभिलाषा क्षम्य आहे, ती म्हणजे पूर्ण ज्ञानावस्था, सहजावस्था, स्थितप्रज्ञाची अवस्था. त्या अवस्थेमध्ये
काम नाही म्हणजे कोणत्याही प्रकारची इच्छा वासना नाही, कायम तृप्ती आहे आणि क्रोधही नाही, कशाबद्दल तक्रारही नाही. क्रोध म्हणजे मुळात तक्रार असते, तक्रार नाही. नेणे भयाते केव्हाही परिपूर्णपणे राही. कोणत्याही जगातल्या दृश्य वस्तूपासून, जीवापासून, घटकापासून त्याला भय उत्पन्नच होत नाही. निर्भय याचा लौकिकात व्यवहारात वापरला जाणारा जो शब्द आहे निर्भय, तो काय आहे? भय आहे मनामध्ये, पण भयाचा प्रतिकार करण्याचा म्हणजे ते म्हणतात ना युद्धामध्ये ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स, म्हणजे आक्रमणच करून टाकणे. आपल्याला शंका वाटते आहे की हा आपला घात करणार शत्रू, तर त्यालाच आधी खतम करणे. त्याच्यासाठी त्यांनी आक्रमण करण्यापूर्वीच, तो सावध होण्यापूर्वीच त्याच्यावर घात करणे, हे निर्भयपणाचं लक्षण मानलं जाईल व्यवहारामध्ये. याला निर्भय म्हणतील. सरळ जातो आणि सामना करतो संकटाचा, युद्धाचा, शत्रूचा. पण अभय आणि ही स्थिती याच्यामध्ये फरक आहे. अभय म्हणजे भयच वाटत नाही, त्याच भय उत्पन्नच होत नाही चित्तामध्ये, कारण सगळीकडे तू आणि मी एकच परब्रह्म जाणवत असल्यामुळे, प्रत्यक्ष स्पष्टपणे दिसत असल्यामुळे, म्हणजेच ज्ञान पूर्णपणे स्थितीत असल्यामुळे, तिथे प्रकट असल्यामुळे भय नाही राहत, कर्तव्य राहतं. म्हणजे कुणाला क्षमा करणं आणि क्षमा न करणं हे दोन्ही खरं तर व्यावहारिकच धर्म आहेत. पण अभय असताना मनुष्य कर्तव्य, त्या देहाचं जे काही कर्तव्य, प्राप्त कर्तव्य असेल त्याच्यामध्ये मग मागे पुढे पाहत नाही, परिणामांची चिंता न करता कर्तव्यरत राहत, स्वधर्मानुसार कर्तव्य करत. भाव बाणला अभेद ऐसा जो का अमर्याद. भाव अभेद बाणला म्हणजे कुठेच मला आता भेदच दिसत नाही. मीच सगळीकडे जाणवतो, मीच. आणि त्यामुळे भावाने तो पूर्ण अमर्याद, पूर्ण विश्व ब्रह्मांड व्यापी होऊन जातो. ऐसा जो का अमर्याद, असा जो अमर्याद होऊन जातो. ही स्थिती आहे. बरं, ही किती सुखाची असेल याची आपल्याला कल्पनाच करावी लागेल. त्याच्या पलीकडे अजून आपल्या हातात काही नाही. आपण प्रयत्न साधनाचा खूप करतो आहोत, पण कोणती स्थिती आपल्याला प्राप्त होणार आहे? तर ही स्थिती प्राप्त होणार. म्हणजे पांडुरंगाचं वर्णन विविध तऱ्हेने भक्तांच्या पुढे सतत चालू असतं, कीर्तनांच्या द्वारा, प्रवचनांच्या द्वारा, भजनांच्या द्वारा, की जेणेकरून ज्या स्टेशनला मला जायचंय, ज्या भावावस्थेत मला जायचंय, त्या भावावस्थेत काय अवस्था असेल, किती सुख असेल, त्याचं वर्णन, त्याची गोडी आपल्याला दाखवायचा संतांचा प्रयत्न असतो. म्हणून त्या स्थितप्रज्ञाच्या वर्णनामध्ये आपलं गंतव्य, आपलं स्थान, आपलं अंतिम स्थानक, अंतिम लक्ष, ते आपल्याला दाखवत आहेत. भाव बाणला अभेद ऐसा जो का अमर्याद. ज्याने सोडिली उपाधी तोची जाण स्थिर बुद्धी. ज्यांनी उपाधी सोडली म्हणजे ज्याच्या चित्तामध्ये कोणत्याही दृश्य गोष्टीचा विशेष शिल्लक राहिला नाही, निर्विशेषम निरीहम, कोणत्याही दृश्याबद्दल, दृश्य वस्तूबद्दल विशेषत्व नाही, आणि निर्मळ भाव आहे, सगळ्यांबद्दल भगवत भाव आहे, तोची जाण स्थिर बुद्धी. यः सर्वत्रानभिस्नेहस तत्तत्प्राप्य शुभाशुभम, तत्तप्राप्य शुभाशुभम नाभिनंदति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. उच्च नीच ऐसा पार्था
भेदाभेद न करिता. हे उघड आहे. स्वामी म्हणतात, उच्च नीच ऐसा पार्था, भेदाभेद न करता. मनामध्ये चिंतन सुद्धा होत नाही उच्च नीचाचं. बोलणं आणि त्याप्रमाणे कृती तर खूप लांब राहिली. त्याच्या चित्तामध्ये असा भावच उच्च नीच असा, श्रेष्ठ कनिष्ठ असा प्रकटच होत नाही. कसा होईल मला सांगा? चहूकडे आपल्या देहासकट सगळीकडे परमात्मा जाणवत असल्यामुळे, आणि आपण ह्याचा मनोमन सतत संकल्प केला पाहिजे की आपल्याला ह्या स्थितीला जायचं. खरोखर जगामध्ये अजिबात भेद नाही. काही कमी अधिक नाही, श्रेष्ठ कनिष्ठ नाही, योग्य अयोग्य नाही. जसं आहे ते यथास्थित आहे. परमात्म्याच्या इच्छेने, परमात्म्याच्या सत्तेने, परमात्म्याच्या अधिष्ठानाने आहे. सारिखाची सकलास देई पूर्णेंदू प्रकाश. सगळ्यांना तो सारखाच आपलासा वाटतो. आणि हे लक्षण संतांच्या ठिकाणी आपल्याला पुरेपूर दिसतं. करोडो लोक येतात त्यांच्या संपर्कात, त्यांच्या विचारांच्या, मार्गदर्शनांच्या, बोधाच्या संपर्कात येतात आणि त्यांना जणू महाराज आपलेच वाटतात. आपण तर कित्येक पिढ्यांमध्ये लोक आता महाराजांना देह ठेवल्यानंतरच गुरु मानलंय. पण खरोखर आपल्याला लक्षात येतं की आपल्याला महाराजांनी इतकं आपलं जगामध्ये आता कोणी नाही राहिलं. का? तर ते स्थितप्रज्ञ आहेत. ते पूर्णेंदू प्रकाश आहे. ते सगळ्यांना प्रकाश देतात. सगळ्यांना सारखे आपले वाटतात. तैसा ठेवी समभाव सर्वाभूती जो सदैव. असा समभाव सहजपणे ठेवी, याचा अर्थ त्याच्याकरता काही कृती करतो असं नाही. भावच असा होतो, ज्ञान असं होतं, सत्य असं लक्षात राहतं, लक्षात येतं की अरे भेदच नाही आहे सगळीकडे. ज्याला आम्ही दृश्यामध्ये कितीही नावं आणि तरतम भेद करत असू, तरी व्यवहाराच्या दृष्टीने असलेले भेद प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. सगळं काही तोच आहे. तैसा ठेवी समभाव सर्वाभूती जो सदैव. ऐसी अखंड समता भूतमात्री सदयता. त्यामुळे दया, प्रेम याबद्दल काही बोलावंच लागत नाही. इतकं त्याचं चहूकडे प्रेम असतं. कणाकणावर, रोमारोमावर प्रेम असतं. ते सजीव आहे की निर्जीव आहे असा सुद्धा भेद त्याच्या मनामध्ये येत नाही. नुसतं प्रेमच असतं. अंधाधुंद प्रेम असतं. म्हणजे चहूकडे प्रेमच प्रेम असतं. आणि येवो कैसी वेळ चित्त होईना चंचल. हे तर उघड आहे. चित्त अस्थिर होण्याची शक्यताच नाही. काही भले प्राप्त झाले तरी हर्षे जो ना डोले. काही व्यवहार दृष्ट्या, लौकिक दृष्ट्या भलं प्राप्त झालं तरी तो हर्षाने उत्तेजित होत नाही. आणि पावता वाईट विषादेना ज्याचे चित्त. आणि काही प्रतिकूल प्राप्त झालं, मनाविरुद्ध प्राप्त झालं, मनाविरुद्ध प्रसंग आला, तरी त्याच्या चित्ताला तसूभर सुद्धा, अकणभर सुद्धा विषाद होत नाही, दुःख होत नाही, नैराश्य येत नाही. ऐसा हर्ष शोकाधिक द्वंद्वातून मुक्त देख. असा द्वंद्व मुक्त, हर्ष शोकाचा स्पर्शच नाही, अशी आपली चित्ताची अवस्था होऊ शकते. बरं, खरोखर होऊ शकते. आणि कधी किती वेळात होऊ शकेल म्हटलं तर घटकेत हो, तत्काळ नाही. काळ वेळत याला मनाचा निर्धार झाला पाहिजे. महाराज म्हणतात तेच खरं असलं पाहिजे, दुसरं काही जगामध्ये खरं नाही, असा निर्धार मनाचा झाला पाहिजे. माझे सद्गुरू सांगतात त्याशिवाय अन्य काहीही खरं नाही. त्यामुळे तरी हरकत नाही हाच फक्त भाव खरा आहे. अन्य माझ्या सगळ्या तक्रारी वायफळ आहेत, व्यर्थ आहेत, असा दृढ निश्चय मनाशी झाला की माझी तक्रार हळूहळू कमी व्हायला लागते.
तिला लक्षात येतं की नाही आता इथे चालत माझं काही. आपणच तक्रारीच्या बाजूने झुकतो, त्यामुळे आपल्या जीवनात तक्रार टिकून राहते. ऐसा हर्ष शोकादिक द्वंद्वातुर मुक्त देख, आत्मबोधे परिपूर्ण तोची प्रज्ञायुक्त जाण. असा आत्मबोधाने परिपूर्ण तो भक्त असतो, साधक असतो. त्यालाच प्रज्ञायुक्त, स्थितप्रज्ञ, स्थिर बुद्धी, योगी अशी नाव आहेत. ही 492वी ओवी आपण आज पूर्ण केली. पुढच्या खेपेला याच्या पुढे बघूया. 492 ला थांबूया.